सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. स्टोरीचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशा. मग अतुलनं ठरवलं की अर्जुन सरांनी जो हा 2 महिन्यांचा तन्वीसोबत न बोलण्याचा, बेडरूम शेअर न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिला शिक्षा केली आहे, ती त्यांना कमी करायला लावायची म्हणजे लावायची. आणि तो आज दिवसभर ऑफिसमध्ये गेला आणि अर्जुनचा मूड कसा आहे ते बघायचा. पण या गुस्सेल बादशहाचा मूड मात्र बिघडलेलाच असायचा. त्यामुळे आज तरी अतुल काहीच नाही बोलला. लंच करतानासुद्धा एकीकडे किंग रुसला होता आणि दुसरीकडे प्रिन्स रुसला होता. दोघं बोलतच नव्हते एकमेकांशी. आणि अर्जुनने थोडंसंच खाल्लं आणि प्लेट मागं सरकवली. तसा आर्यन त्याच्या प्लेटकडे बघत अतुलला म्हणाला, अतुल अंकल, लंच फिनिश नाही झाला आणि लंच फिनिश नाही झाला तर मॉम चिडते. तसं अर्जुननं त्याच्याकडे तिरकी नजर करून बघितलं आणि मनातच म्हणाला, अकडू अवलाद, यानं तर सरळ सरळ माझ्याशी बोलणं बंद केलं आणि आता मॉमच्या पदराखाली लपतोय. आणि जणू काही त्याचं बोलणं आर्यननं ऐकलं होतं की काय अर्जुनच्या मनातलं. म्हणून आर्यन लगेच मोठ्याने म्हणाला, तुमचीच अवलाद, सेम हिअर. आणि अर्जुन उठणार तसा आर्यन पुन्हा म्हणाला, अतुल अंकल, लंच संपला नाही याचा अर्थ पोट भरलं नाही. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल, मी पोट भरून खाल्ले. आणि आर्यन म्हणाला, मॉम डब्यामध्ये पोट भरेल इतकंच देते, पोट भरून उरेल असं कधीच देत नाही, कारण तिला अन्नाची किंमत आहे आणि तिनं मलासुद्धा शिकवलं आहे अन्नाचा रिस्पेक्ट करायला, त्यामुळे सगळ्यांनीच तसं करावं असं मला वाटतं. आणि अर्जुन चिडून म्हणाला, मग तुझ्या मॉमने भरवायला शिकवलं नाही का? ती भरवते की मला, तसं तू भरवतोस का? आणि आर्यन म्हणाला, ती भरवते कारण तिचं तुमच्यावर प्रेम आहे, पण तुम्हाला कुठे दिसतं? तुम्हाला फक्त तिच्या चुका दिसतात. मायक्रोस्कोप घेऊन चुका बघता तुम्ही तिच्या. आणि माझी मॉम बिचारी किती काय काय सांभाळते, तुम्हाला अंदाजा नाही याचा की तिच्यावर किती प्रेशर असतं. आणि आता अर्जुन आणि आर्यनची समोरासमोरच झुंपली आणि अतुल आपला मस्तपैकी लंच करत करत त्या दोघांचाही ऐकत होता. आणि इतकी वर्ष तन्वी, अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची टॉम अँड जेरीवाली फाईट ऐकायला मिळायची आणि आता बेबी टायगर आणि डॅडी टायगर दोघेही एकमेकांसोबत भांडण करत होते, ते पण कोणासाठी? मॉमसाठी. आणि अर्जुन म्हणाला, ओ रिअली, तुझ्या मॉमला घरात बसून खूप काम आहे असं तुला वाटतं का? आणि आर्यन म्हणाला, येस डॅड, इथे तुमच्या हाताखाली खूप लोक आहेत, तेव्हा कुठे तुम्ही कंपनी हँडल करता, पण मॉम घरी एकटी आहे. अर्जुन म्हणाला, एक्सक्यूज मी, घरी तिच्याही हाताखाली खूप नोकर आहेत, समजलं, पण तिलाच सवय असते सगळं जाऊन किचनमध्ये धडपड करायची, त्याला मी काय करू? आणि आमची बेडरूमसुद्धा तीच स्वच्छ करते. मी नाही म्हणत तिला तू कर, पण तिलाच बेडरूममध्ये नोकराला देऊ वाटत नाही. आणि आर्यन म्हणाला, यामागे सुद्धा तिचं प्रेमच आहे. आपल्या माणसांना स्वतःच्या हाताने खाऊ घालणं तिला आवडतं, त्यात प्रेम असतं. आपल्या घरातल्या बेडरूमवर आपलाच हात फिरावा असं तिला वाटतं, त्यातही प्रेम असतं. आणि डॅड, इतकीच जर तिच्या कामाची कदर नसेल ना तुम्हाला, तर एक काम करा ना, मॉमला इथे बसवा आणि तुम्ही घरी जा. आणि माझी मॉम चुटकी सरशी सगळं सांभाळेल हे ऑफिस, पण तुम्ही घर सांभाळताय का बघू? जा घरी आणि स्वीटीला सांभाळा, घरचं बघा, सगळं बघा. आता आर्यन खूपच बोलत होता आणि अर्जुनला हे सहनच होत नव्हतं आणि तो चिडून म्हणाला, ओ माय गॉड, हा मॉमचा चमचा मी का ऑफिसमध्ये घेऊन आलो? त्या वाघिणीचं शेपूट आहेच माझ्याकडे. आणि आर्यन म्हणाला, हो डॅड, आहे मी तिचं शेपूट आणि मी तुमचीही बाजू घेतो जेव्हा तुम्ही बरोबर असता, पण यावेळी तुम्ही चुकताय आणि मॉमला एकटं नाही सोडू शकत मी. आणि अर्जुन हात जोडून म्हणाला, तू तुझ्या मॉमला कवटाळून बस, पण मला एकटं सोड. अतुल मला इथून कुठेतरी दूर घेऊन चल असं अर्जुन म्हणाला. आणि मला या मॉम आणि बेबीसमोर नाही थांबायचं. आणि आता अतुलने खाता खाता डोळे मोठे केले आणि त्याला आनंदच झाला आणि म्हणाला, अरे वा, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. चक्क अर्जुन सरच म्हणाले की मला इथून कुठेतरी घेऊन चल. आणि अतुल म्हणाला, डोंट वरी अर्जुन सर, मी तुम्हाला घेऊन जातो आणि आपण मॅडमला सुद्धा घेऊन जाऊया. तसा अर्जुन म्हणाला, ए डफर, मी तिच्यापासून दूर जातोय आणि तू तिलाच काही पुन्हा माझ्या पाठीवर बसवतोस? मला एकट्याला कुठेतरी जायचं आहे, एकदम शांत ठिकाणी. मला आता त्या घरात जावं असं वाटत नाही. तिच्यासोबत बेडरूम शेअर करण्याची जबरदस्ती कोणी नाही करू शकत माझ्यावर, याद राखा, असं म्हणून तो निघून गेला. आणि अतुल म्हणाला, ये लो भाई, अर्जुन सर जिथं जातात तिथली शांती भंग करतात. आता यांच्यासाठी शांत ठिकाण कुठून शोधू?
आणि आर्यन म्हणाला, अतुल अंकल आता तुम्ही सांगा काय करायचं. यांनी लंच केला नाही व्यवस्थित, मी त्यांना पूर्ण खाऊ घातल्याशिवाय शांत बसणार नाही, असं म्हणून आर्यन त्याच्याकडे निघाला. आणि अतुल म्हणाला, टायगर रुको तो यार, तू तर सरळ सरळ पंगा घेतला रे. आणि आर्यन म्हणाला, मग काय करू अंकल, मी आता मोठा झालो आहे आणि त्यांचं वय होते आणि अशा वयात मॉमला अशी इन्सल्टिंग वागणूक दिलेली कसं चालेल. मला नाही ते आवडत. माझं कर्तव्य आहे त्यांना समजावून सांगणं. आता काय करायचं तुम्ही सांगा. मलाही त्यांना बोलावंसं नाही वाटत, पण त्यांचा हट्ट सोडतच नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असले की मग ते घंटा कोणाचा ऐकत नाहीत. आणि अतुल म्हणाला, मला माहीत आहे रे, पण मी ना एक प्लॅन करतोय. रक्षाबंधनची सुट्टी आहे ना, तर मी या दोघांना 2 दिवसात तुझ्या मॉम डॅडला एकत्र आणणार म्हणजे आणणार. आणि आर्यन खुश होऊन म्हणाला, काय म्हणालात अंकल, खरंच खरंच तुम्ही असं कराल. अतुल म्हणाला, करणार, नक्की करणार, फक्त तू मला साथ दे. आता तू जो हा तुझ्या डॅडीच्या विरोधात पवित्रा घेतला ना, तो तसाच राहू दे. त्यांना घरातून पळून जावंसं वाटलं पाहिजे, इतकं त्यांना भांडून भांडून जेरीसान, मग बघू ते माझ्यासोबत कसं येत नाहीत. आणि आर्यन मला, पण अंकल आता लंच. अतुल म्हणाला, मी मागवतो काहीतरी बाहेरून, चिकन कबाब मागितले की भरेल त्याचं पोट. आणि आता अर्जुन घरी गेला. त्याची रूम आज स्वच्छ वाटत होती. बहुतेक तन्वीने येऊन गुपचूप स्वच्छता केली होती दिवसभरात. आणि पुन्हा तसंच खायचं प्यायचं आणि तन्वीवर रुसून झोपायचं. अरे काय पद्धत आहे अर्जुन सरांची. आणि आर्यन आपला नेहमीप्रमाणे तिला घेऊन गेला दोघांच्यामध्ये झोपायला. तन्वीला लाज वाटायची, पण आर्यन म्हणायचा, मी झोपत होतो की नाही तुझ्या आणि डॅडच्यामध्ये, तसं मॉम तू पण आमची क्यूट बेबी आहेस, माझी आणि स्वीटीची, असं काही पण म्हणायचा आणि तिला हसवायचा, तिथं झोपायला लावायचा. कारण आता स्वीटीलासुद्धा 8वा महिना संपत आला होता आणि टायगरला काहीच करता येत नव्हतं ना म्हणून. आणि अतुलही घरी आला आणि म्हणाला, नेहा निघण्याची तयारी कर, 2 दिवसांनी निघतोय आपण. नेहा म्हणाली, पण अतुल अर्जुन सरांना हे आवडेल का. तू कधीच त्यांच्या पर्सनल गोष्टीत इंटरफेअर केला नाही, त्यांचे निर्णय नेहमी तुला योग्य वाटतात. आणि अतुल म्हणाला, यावेळीची गोष्ट वेगळी आहे म्हणून मी इंटरफेअर करणार आहे. आता मी सुद्धा 55 वर्षाचा कोणाच्याही मध्ये न पडण्याचं तत्त्व सोडलं असं समज. आणि मी एकतर अर्जुनला त्याची चूक दाखवून तरी देणार किंवा त्याला त्याचा निर्णय मागे घ्यायला लावणार. दिस इज नॉट डन यार. यामध्ये तन्वी मॅडमची काहीच चूक नाही. आणि अर्जुनला दिसते ना चूक, ती इतरांना दिसत नाही. शब्द घालणं हे नॉर्मल असतं आणि प्रेम असतं म्हणूनच लोक शब्दात बांधतात ना. आणि बिचारी ती कायम सगळ्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करायची, प्रत्येक गोष्टीत लीड घ्यायची. आणि जर ती आपल्यासाठी इतकं करत असेल तर आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि नेहा म्हणाली, बघ बाबा, तुझ्या मित्राचा स्वभाव तुला जास्त माहीत आहे, पण अतुल जपून. आणि अतुल म्हणाला, डोंट वरी, सापसुद्धा मारणार नाही आणि काठीसुद्धा तुटणार नाही असा खेळ खेळणार मी. त्या दोघांना फक्त एकमेकांसोबत आणून सोडायचं आणि सिच्युएशन क्रिएट करायची, बाकी काही नाही. आणि सिच्युएशन कशी क्रिएट करायची हे मला नक्कीच माहीत आहे. आणि नेहा म्हणाली, आणि त्यांना जर कळलं तर ते तुझा जीव घेतील बरं का अतुल. आणि अतुल हसून म्हणाला, मेरे दोस्त की यही तो खासियत है, उसका प्यार भी जानलेवा और उसकी दुश्मनी भी खतरनाक, एकदम जानलेवी. आणि आता दुसराही दिवस उजाडला. नेहाने तन्वीला फोन करून सांगितलं आणि म्हणाली, आपण कोल्हापूरला जातोय, तुम्ही तयार आहात ना यायला. आणि तन्वी म्हणाली, पण अर्जुन. नेहा म्हणाली, अहो त्यांना तर घेऊन जायचं आहेच आणि हे सगळं तुम्हा दोघांसाठी सुरू आहे समजलं, तुम्ही फक्त आम्ही सांगेल तसं करा. तन्वी म्हणाली, पण तो उगीच चिडेल तुमच्यावर. आर्यनवर सुद्धा चिडलाय, त्याला नाही आवडत आम्हा दोघांमध्ये कोणी पडलेलं. नेहा म्हणाली, तन्वी मॅडम तुम्ही सगळं त्यांचं गुपचूप सहन करताय आणि आम्हाला आता तुमच्याबद्दल वाईट वाटतं. एवढ्या वाघीण बनता इकडे तिकडे आणि आता काय झालं हो, तुमच्या हक्कासाठी तुम्ही का लढत नाही, का बेडरूममध्ये जात नाही. आणि तन्वी म्हणाली, नेहा आयुष्यभर तेच केलं, त्याच्यासोबत टशन देता आले, टिट फॉर टॅट करता आले आणि आता मला कळतंय त्याच्यासोबत कधी कसं वागायचं, म्हणून तर आता गप्प आहे, कारण आता तो सिरियस आहे. आणि नेहा म्हणाली, ठीक आहे, पण आम्ही नाही शांत बसणार, आम्ही तुमच्यासाठी लढणार म्हणजे लढणार. आता 10 दिवस तर निघून गेले, उरलेले 50 दिवस आहेत तन्वी मॅडम, अजून 3-4 दिवस जातील त्यांना राजी करायला, पण बाकीचे दिवस तरी वाचतील ना. आणि तन्वी म्हणाली, बघा जसं वाटेल तसं करा. आणि आता तन्वीची परवानगी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अतुलनं सांगितल्याप्रमाणे आर्यननं अर्जुनचं खूपच डोकं खाल्लं. सारखा मॉम करायचा आणि अर्जुनला इथून पळून जावं असं वाटायला लागलं. आणि सगळ्यांनीच अर्जुनला इतका टॉर्चर करायचा की त्याला सगळ्यांचा राग आला पाहिजे आणि तन्वी जवळची वाटली पाहिजे असा प्लॅन होता. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर तुम्हाला या सगळ्या लोकांपासून दूर जायचं आहे ना, तर आता उद्या रक्षाबंधनची सुट्टी आहे आणि परवा हॉलिडे आहे,
तर मी काय म्हणतो, उद्या ना सकाळी सकाळी आपण राख्या बांधूया आणि माझ्या मामाकडे जाऊया. कोल्हापूरला येणार का तुम्ही? आणि अर्जुनने तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, काय कोल्हापूर? आता हे कोणतं रिच डेस्टिनेशन आहे आणि तिकडे जाण्यासारखं आहे तरी काय? 2 दिवसासाठी कोणतीतरी छोटीशी ट्रिप करणं प्लॅन माझ्यासाठी. आणि अतुल मला, अर्जुन सर, अहो ते माझ्या मामाचं गाव आहे. तुम्ही तेव्हा म्हणाला होता की नाही की तुम्हाला कधी मामाचं गाव बघायला मिळालं नाही. अतुल तू लकी आहेस, तर चला ना आता माझ्यासोबत. आणि तेव्हा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही माझ्यासोबत याल. आता चला ना, तुम्हालाही तेवढंच रिलॅक्स फील होईल. आणि अर्जुन म्हणाला, पण मी तिथं राहू कुठे? अतुल म्हणाला, माझ्या मामाच्या घरी. अर्जुन सर, माझे मामा आता 80 वर्षाचे आहेत आणि त्यांची मुलं आपल्या वयाची आहेत. आता त्यांनासुद्धा सुना नातवंड जावई आलेले आहेत आणि त्यांचं घर ना खूप मोठं आहे आणि 4ही बाजूनी उसाची शेती आणि मध्ये घर आहे. त्यांच्या घरी प्रोग्राम आहे. सो त्यांनी बोलवलं आहे आपल्याला म्हणजे मला बोलवलं आहे, मी तुम्हाला घेऊन जातो आहे, चला. आणि अर्जुन म्हणाला, मग तिथं AC आहे का? आणि गावातलं घर असेल ना, शेताच्या मध्ये, म्हणजे मी अशा ठिकाणी कधी नाही राहिलो, मी बघितलं पण नाही ते, त्यापेक्षा नकोच. आणि अतुल म्हणाला, काय हो सर, चला ना प्लीज, तुम्हाला माझी शपथ. तसं अर्जुनने त्याच्याकडे रागवून बघितलं आणि म्हणाला, नॉनसेन्स, या शपथमुळे तर मी इथून पळून चाललो आणि तू मला पुन्हा शपथ घालतोस? आणि अतुल म्हणाला, आता घातली की घातली, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि मी कुठं छोटा आहे, मी खूप मोठा आहे, मी शपथ घालू शकतो. आणि मी माझीच घातली. आणि अर्जुन म्हणाला, मग तिथं मी थांबणार नाही रात्री, मी झोपायला हॉटेलवर जाईन, किंवा तू तिकडे जा, मी हॉटेलवर थांबेल दिवस रात्र. मला तिथे खूप अनकम्फर्टेबल वाटेल त्या अनोळखी लोकांमध्ये. अतुल म्हणाला, सर तुमची आणि त्यांची ओळख होईल की? अर्जुन म्हणाला, 2 दिवसात काय ओळख होणार? आणि मला नाही आवडत कोणाशी ओळख करून घ्यायला इतक्या लवकर, आणि मी कोणावर विश्वासही ठेवत नाही, मग ते तुझ्या कितीही जवळचे असू दे. तरीही अतुल म्हणालाच, ओके, हॉटेलवर राहा, पण येणार ना नक्की? आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला, ओके. आणि आता तू शपथ घातलीस ना, मग यावं लागेल. आणि आता अतुल हळूच म्हणाला, अर्जुन सर, माझ्यासोबत नेहा पण येणार आहे आणि तिकडे बघायला खूप काही काय आहे, आम्ही जोडीनं फिरणार. आणि तुमचं काय? आणि अर्जुन म्हणाला, नको, त्यापेक्षा मी येतच नाही, तू जा आणि शपथ सोड. आणि अतुल म्हणाला, अहो इतकं सगळं जाणं कॅन्सल करण्यापेक्षा तुम्ही पण घ्या ना तुमच्या पार्टनरला सोबत. आणि अर्जुन म्हणाला, तनूला? हट, इम्पॉसिबल, तिच्यापासून तर मी दूर निघालो आहे. आणि अतुल म्हणाला, चूक, तन्वी मॅडमने तुमचं जीणं मुश्किल केलं आहे का? त्या तुम्हाला काहीतरी एका शब्दाने बोललेत का? त्या शांत आहेत ना, तुम्ही दिली ती शिक्षा गुपचूप घेतात. तुमचं जीणं कुणी मुश्किल केलं आहे सांगा बरं? आणि अर्जुनने विचार केला आणि म्हणाला, ॲक्च्युली तनूनं असं काहीच केलं नाही, माझं जीणं हराम त्या डफर टायगरनं केलं आहे. तोच सारखा तिची साईड घेऊन माझ्यासमोर भांडत असतो, घरी पण भांडतो, ऑफिसमध्ये पण भांडतो, आणि म्हणून ॲक्च्युली मला इथून जायचं आहे. आणि हा मुलगा आमच्यामध्ये का इंटरफेअर करतो? तनू नेहमी भांडते, तर यावेळी काहीच बोलली नाही. आणि यावेळी टायगरला तिनं माझ्यावर सोडलं आहे बहुतेक, ती खूप हुशार आहे. आणि अतुल, ती माझ्यासोबत नाही येणार, समजलं? नाहीतर मीच येणार नाही. आणि अतुल म्हणाला, ओके, राहू दे त्यांना, पण तुम्ही चला. मग अर्जुन म्हणाला, ओके. आणि अर्जुनने त्याची पॅकिंग केली, तन्वीनं सुद्धा पॅकिंग केली. आणि अर्जुनला वाटलं रक्षाबंधनची तयारी एकाच ठिकाणी तन्वीनं केली नाही, तो चिडलाय म्हणून. पण खरं तर अतुलच म्हणाला होता की एकाच ठिकाणी रक्षाबंधनची तयारी करू नका मॅडम, ज्याला जसं साजरं करायचं आहे तसं करू द्या. मग अर्जुननं कुणाला दम दिला, रियाला इकडं पाठव म्हणाला. आणि रिया इकडं आली. तन्वी गेली तिकडं त्याला राखी बांधायला. जातानाच तिची बॅग घेऊन गेली आणि तिकडून तशीच अतुल नेहासोबत गाडीमध्ये बसली. त्यामुळे अर्जुनला काही माहीत नव्हतं तीसुद्धा येणार आहे की नाही. त्याला वाटलं गेली रक्षाबंधनला आणि तिकडंच थांबली. तर त्यानंही राखी बांधली, रियाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि म्हणाला, मी निघालोय, मला जर कोल्हापूर आवडलं तर नेक्स्ट टाईम आपण नक्की जाऊ सगळे तिकडे. आणि मग तो म्हणाला, आर्यन, तो निघाला आणि आर्यन हात हलवून म्हणाला, हॅपी जर्नी डॅड, आणि राहून दाखवा आमच्याशिवाय. आणि अर्जुनने सुद्धा त्याला डॅशिंग लुक दिला आणि म्हणाला, थँक्यू सो मच, आय एम सो हॅप्पी, असं तोंड वाकडं करून म्हणाला. आणि स्वीटीला म्हणाला, टेक केअर, आणि गेला. आणि मग आर्या, पिहू, मधू त्याला एकत्र मिळून राखी बांधायला आल्या. आणि यंदा काहीच धड नव्हतं, कारण घरातली मोठी माणसं बाहेर गेली होती. दरवर्षी किती छान वाटायचं, पण यंदा तन्वी, अर्जुन रुसलेत तर काहीच चांगलं वाटत नाही, असं मुली म्हणाल्या. आणि आर्यन म्हणाला, ते पुन्हा आले ना एक होऊन की आपण गेट टुगेदर करू. मग तन्वीनं आता गुपचूप रियाला सांगितलं की स्वीटीजवळ येऊन थांब, तिची काळजी घेण्यासाठी. मग रियासुद्धा इकडंच येऊन राहिली होती.
आणि मग आता अर्जुन एके ठिकाणी अतुलची वाट बघत बसला होता आणि अतुल त्याला जॉईन झाला. नेहा आणि अतुल पुढे बसले होते. अतुल ड्रायव्हिंग करत होता आणि अर्जुनची गाडी अर्जुन स्वतः ड्राईव्ह करत होता. ड्रायव्हर वगैरे काही नको म्हणाला आणि तन्वी खाली वाकली होती, त्यामुळे अर्जुनला दिसली नाही. मग अर्जुनची गाडी पुढे, अतुलची गाडी मागे असं निघाले आणि आता अर्जुनला नाही म्हटलं तरी त्याच्या शेजारी तन्वीची आठवण येत होती. आणि का नाही येणार, आठवण येणारच. आणि मी तिच्यापासून दूर दूर चाललो आहे का असं त्याला वाटायला लागलं. कधीच कुठेच असा निघाला नव्हता तिच्याशिवाय. आणि त्यानं गाडीत आता गाणं लावलं. सुन मेरी शहजादी मैं हूँ तेरा शहजादा, बाहों में लेके तुझे मैं करता हूँ वादा. आणि हे गाणं ऐकत ऐकत त्या गाण्यावर कधीतरी केलेला रोमॅन्स आठवत होता. तन्वी डोळ्यासमोर दिसायची आणि आता एके ठिकाणी सिग्नलवर गाडी थांबली. त्यानं आरशात बघितलं आणि त्याला त्याच्या उजव्या बाजूच्या आरशातही तन्वीच दिसली. आणि हे कसं शक्य आहे, मला भास होतात का असं म्हणून त्यानं पुन्हा पुन्हा आरशात बघितलं तर अतुलच्या गाडीत बसलेली तन्वी बाहेर तोंड काढून बसली होती उजव्या बाजूनं आणि ती त्याला दिसायची. त्यानं आता बाहेर तोंड काढून मागे बघितलं तर तीच होती आणि त्याला 420 व्होल्टचा झटकाच बसला आणि म्हणाला हे कसं शक्य आहे. तो विचार करत होता. इतक्यात पाठीमागून त्याला खूप हॉर्न द्यायला लागले लोक, कारण सिग्नल सुरू झाला होता. तो पुढे गेला, त्यानं गाडी थांबवली, गाडीतून उतरला आणि अतुलकडे आला आणि म्हणाला तुझ्या गाडीत तनू आहे का. अतुल म्हणाला नाही सर. अर्जुन मला खोटं बोलू नकोस अतुल, मी तिला आत्ता बघितलं आहे, प्रत्यक्ष तिला बघितलं आहे आणि आरशातही बघितलं आहे. अतुल म्हणाला नाही सर, तुम्ही गाडी चेक करा हवं तर. अर्जुननं गाडी चेक केली, डिक्कीसुद्धा चेक केली. गाडीच्या खालून वरून चारही बाजूनं बघितलं तर तन्वी नव्हती आणि त्याला भासच झाला आहे असं त्याला वाटलं. आणि अतुल हसून म्हणाला अर्जुन सर, तुम्ही तन्वी मॅडमपासून दूर पळत आहे, पण मला नाही वाटत तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकाल. आत्ताशी काही किलोमीटर आलो आहे आपण आणि तुमची ही अवस्था. आता विचार करा सर, अजूनही वेळ गेलेली नाही, तन्वी मॅडमना घ्यायचं का सोबत. आणि अकडू अर्जुन सर म्हणाले नको आणि पुन्हा गॉगल लावून गाडीत बसला. तशी शेजारच्याच गाडीत बसलेली तन्वी पटकन दरवाजा उघडून आली आणि अतुलच्या गाडीत बसली आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. आणि अर्जुन कन्फ्यूज झाला. सारखा आरशात बघायचा, त्याला कधीतरी ती दिसायची, कधी दिसत नव्हती. आणि हे माझे भास आहेत आणि असं भासात जगण्यापेक्षा तिला घेऊन आलो असतं तर बरं झालं असतं असं त्याला शेवटी वाटायला लागलंच. आय मिस हर अँड रिअली आय कांट लिव्ह विदाऊट तनू असं त्याला वाटलं.